विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज संविधान दिन 26 नोव्हेंबर। आपण सकाळपासून चर्चा करत आहोत की आपल्याला संविधान दिन साजरा करायचा आहे। त्यावेळेस आपण विचार करतो की संविधान दिन काय आहे। थोडक्यात माहिती आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्यांच्या माहितीतूनच मी थोडंफार आपणास सांगणार आहे। संविधान दिन ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यावर अगोदर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं। आपले कुठलेही निर्णय घ्यायचे असले तर अगोदर आपले ते निर्णय व्हाईसरॉय घेत असायचे आणि त्यानंतर मग आपल्या संपूर्ण भारताचा राज्यकारभार हा चालत असायचा। परंतु 15 ऑगस्ट 1947चा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपलं स्वतःचा एक राज्यकारभार असावा, आपल्या स्वतःचं एक संविधान असावं ज्यानुसार आपला भारताचा राज्यकारभार चालवण्यात यावा, हे सर्व आपल्या नेत्यांनी ठरवलं आणि त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी बैठक ठरवण्यात आली। या बैठकीचे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्या व्यक्तीला शाळेमध्ये शिकत असताना वर्गात शिकण्याचाही अधिकार नव्हता, खिडकीच्या बाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावं लागलं। जर पाण्याची तहान लागली असेल तर त्यांना सर्वप्रथम आपल्या शाळेचा सार्वजनिक नळ असेल तर त्या ठिकाणी हात लावण्याचाही अधिकार नव्हता आणि अशा वेळेस त्यांनी विचार केला की मला जर शिक्षणाचा अधिकार नाही आहे तर माझ्या तळागाळामध्ये गांजलेल्या लोकांना स्वतःचा अधिकार, स्वतःचं अस्तित्व कसं मिळेल। मग त्यावेळेस त्यांनी विचार केला की नाही, मला या सर्व तळागाळातील लोकांसाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे आणि मला माझ्या भारतासाठी एक कायदे पंडित म्हणून मी स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी मला एक भारताचे संविधान तयार करायचं आहे। आणि मग ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले। या मसुदा समितीच्या अध्यक्षामध्ये त्यांनी जवळपास बऱ्याचशा बैठकी झाल्या। या बऱ्याचशा बैठकींमधून 26 नोव्हेंबर 1949 रोजी जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्याला साध्या 2 विषयांचा अभ्यास करायला सांगितला तरी तो आपल्याला जड होत असतो, परंतु 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 18 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला। इंग्लंड असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, वेगवेगळ्या देशांचा अभ्यास केला आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे। या संविधानामध्ये आपल्याला जवळपास ज्यावेळेस निर्मिती करण्यात आली त्यावेळेस 395 कलम होत्या आणि आता त्यामध्ये बऱ्याचशा कलम या आपण वाढवलेल्या देखील आहेत। यामध्ये 8 परिशिष्ट होते आणि 12 या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या परिशिष्ट त्यांनी सांगितलेले होते। यामध्ये आपल्या राज्यांच्या निर्मितीपासून तर राज्यांची जी भाषा आहे, जी आपण प्रादेशिक भाषा म्हणतो, या भाषांपासून तर राज्यांच्या निर्मितीपासून तर आपल्या राज्यांमध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, या सर्व अडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे सांगण्यात आलेले आहेत। आपल्यावर जर कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल तर आपण या अन्याय अत्याचारांना दाद मागण्यासाठी आपल्याला एक स्पेशली एक कलम दिलेली असते आणि त्या कलमाच्या अंतर्गत आपण कुठल्याही प्रकारची दाद मागण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे। अशाच प्रकारे हे संविधान आपल्याला चालावं कसं, बोलावं कसं, आपल्या स्वतःचं आचरण कसं असावं, आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आपण शिक्षणासाठी नव्हे तर आपल्याला मत व्यक्त करण्यासाठीचे वेगवेगळे अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत। अशा या महामानवाला मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करते आणि आपल्या या संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देते।